म्हणून आपल्या इथे समाजाचा घटक व्यक्ती नाही आहे, समाजाचा घटक कुटुंब आहे. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, त्या सगळ्या पेशींमध्ये जे डीएनए आहे ते सारखं आहे. त्यातली एक पेशी कोणाच्या हातात लागली तर आता क्लोनिंग करून त्या एका डीएनए पासून तो पूर्ण प्राणी तसाच्या तसा उभा करता येतो, तो मनुष्य तसा तसा उभा करता येतो. प्रत्येक पेशी हे शरीराची इकाई आहे, युनिट आहे. तसं प्रत्येक कुटुंब हे समाजाचं युनिट आहे, व्यक्ती नाही. त्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं, मायटोकॉन्ड्रिया असतो, निराळ्या प्रकारचे घटक असतात, प्रोटोप्लाझम असतो. असे सगळे आपण व्यक्ती आहोत. आमचं कुटुंब हे समाज आहे, समाजात लहान ग्रुप आहे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो. संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंता आहे. चिंतेचा विषय आहे. याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले. 2.1च्या खाली येतं का? आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको. 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं, ते आपलं आहे. आपण कुटुंबात हेच शिकतो ना. निरनिराळे प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात. 4 भाऊ असले, 3 भाऊ असले, 2 भाऊ असले, एक दुसऱ्यासारखा नसतो. स्वभावही कधी कधी अलग असतात, एकमेकांना पटेलच असं नाही आहे, पण तरी आपलेपणा असतो. अरे मग तो असा वागतो तर तू, काही झालं तरी भाऊ आहे ना माझा. गांधीजींना एक मुलगी भेटली, ते येरवड्याला जेलमध्ये होते, त्यांना फिरायची वगैरे मुभा होती, तिथल्या टेकडीवर फिरायला जायचे. परत येताना त्यांना एक मुलगी दिसली, 10 वर्षाची मुलगी, आणि 5 वर्षाचा तिचा भाऊ चांगला गले लठ्ठ, तो कडेवर बसला. तर गांधीजी म्हणाले त्या मुलीला, अरे त्याला, तो चालतो ना, त्याला चालव ना हाताला धरून, खांद्यावर कशाला घेत. ती म्हणजे तो चालत नाही, कंटाळा करतो. अरे तुला, त्याला सांग, तुला वजन होत नाही का? तर ती मुलगी म्हणाली, वजन, आपल्या भावाचं वजन कसं होईल? हा जो आपलेपणा असतो, या आपलेपणातून या सगळ्या गोष्टी आहेत. आपलं आहे म्हणूनही ते चाललं पाहिजे, पण ते केवळ आपलं आहे असं नाही आहे. आज जगाला याची आवश्यकता आहे. ही जी आपली संस्कृती आहे, जी सगळ्यांना स्वीकार करते, जी माणसाला शरीर मन बुद्धीच्या पलीकडे काही आहे त्याच्या अनुरोधाने जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. केवळ उपभोगा करता, केवळ मनाच्या प्रसन्नते करता, केवळ बुद्धीच्या जिज्ञासेच्या शांती करता नाही जगायचं. त्याच्या पलीकडे आपल्याला जोडणारं एक सूत्र सगळीकडे आहे. ते कोणचं आहे ते मिळालं पाहिजे. त्यात खरं सुख आहे, त्यात संतोष आहे, समाधान आहे, आणि ते कधीच फिक्क पडत नाही. हे जाणणारी आपली संस्कृती आहे. इतकं मोठं प्रवचन, भाषण वगैरे न देता साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे. आज जगाला त्याची आवश्यकता आहे. इतकी भांडणं चालू आहेत जगात. कारण काय? अहंकार आणि कट्टरपणा आणि स्वार्थ. आता हा जो अपूर्ण विचार आहे की एकमेकाशी काही संबंध नाही, कारण जोडणारं काही माहीत नाही. शरीर मन बुद्धी माहीत आहे, आत्मा माहीत नाही. अर्थ काम मोक्षही माहीत आहे, पण धर्म माहीत नाही. हे जोडणारं चौथं नसल्यामुळे कट्टरपण, स्वार्थ, अहंकार हे प्रभावी होतं, मग भांडण होतं. त्याच्यामुळे नीतिमत्तेची चाड राहत नाही.
त्याच्यामध्ये आपल्या करण्यामुळे कोणाकोणाचा बळी जातो त्याची तमा राहत नाही. माणूस हा माणूस राहत नाही, माणूस हा केवळ पशु राहतो.